सकाळच्या 8:30 वाजले ना तरी माझ्या डोळ्यातली झोप काही जाईना. आणि मी बाहेर झोपेतून उठून अंगणात आले तर एवढा छान वास येत होता ना, मला वाटलंच की सोनचाफ्याचं फुल उमललं असणार आहे. तर हे आहे आमचं सोनचाफ्याचं झाड. तसं ह्या झाडची खूप मोठी स्टोरी, पण मी तुम्हाला इन शॉर्टमध्ये सांगते की हे झाड आम्ही नर्सरीत आणून लावलं होतं आणि त्याला तेव्हा 1-2च फुलं आली. त्यानंतर 8-9 महिने एकही फुलं आलं नाही. तर मी माझ्या मम्मीला म्हणलं होतं की आपण हे झाड काढून त्याच्या जागेवर दुसरं झाड लावू. पण काही दिवसापूर्वी त्याला एक कळी आली होती. सो आज ती कळी उमलली आणि मस्त फुलं आले. आणि आमच्या इथं गोकर्णीचं, पांढऱ्या निळ्या ते पण आहेत. आणि या पांढऱ्या फुलांना जाईचं का जुईचं फुल म्हणतात ते मला माहित नाही, तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि हा आहे आमचा छोटासा आंबा. तसा आंब्याला तौर खूप आलाय, पण हा तौर काही टिकत नाही. आबाळ वगैरे आले की गळून जातो. आणि अशी छोटी मोठी पिवळ्या भगव्या रंगाची फुलं आहेत. आणि हे आबोली कलरचं पण फुलाचं झाड आहे. हे शोचं झाड आहे. या फुलांना काही वास वगैरे नसतो, तुम्हाला माहितच असेल. आणि नंतर आमच्या इथं आहे ही तुळस. ह्या तुळशीला काय म्हणतात कमेंटमध्ये सांगा. मला या तुळशीचं नाव माहिती आहे, पण मी नाही सांगणार, तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं. आणि हे आहे तुम्हाला मी दाखवलेलं तेच चाफा, जुई का जाई त्याचं झाड. तर ह्या झाडाला खूप फुलं आहेत आणि झाडाच्या खाली पण खूप फुलं पडतात. तर माझी मम्मी ह्या फुलांचा कधी कधी गजरा करते, पण मला फुलांचा गजरा नाही लावायला आवडत. मला आवडतो की या मुक्या कळ्यांचा गजरा. पण माझी मम्मी या मुक्या कळ्या अजिबात मला तोडू देत नाही. सो मी गजरा फुलं ह्या काय भानगडीत नसते. त्यानंतर इथं आहेत की तुळस. आमच्या अंगणात तशा भरपूर तुळशी आहेत आणि खूप हेल्दी, म्हणजे त्याच्यावर कोणतीच कीड वगैरे किंवा रोग वगैरे पडलेला नाही, एकदम हेल्दी आहेत. आणि हे आहे शेवंतीचं झाड. छोट्याच कुंडीत लावले पण एवढं छान आलंय ना, आणि त्याला 2 फुलं आणि 3-4 कळ्या पण आहेत. आणि असंच माझा आज मूड झाला की नेल आर्ट करता येईल म्हणून मी एक नेल आर्ट केलं. आज मला काही असं डार्क कलरचं वगैरे नेल आर्ट नव्हतं करायचं. मी एक पिंटरेस्टला फोटो बघितला होता नेल आर्टचा. त्यात असे नेल होते, म्हणजे की पर्ल नेल असं म्हणून होतं ते. माझ्याकडे सेम तशा कलरची नेल पॉलिश होती. सो मी 2 कोट लावून घेतले त्या नेल पॉलिशचे. आणि मी नेल्सला आधीच थोडंसं शेप वगैरे केलेलं होतं. आणि त्याच्यानंतर त्याच्यावर म्हणजे खाली बेसला फेंट कलर घेतला ना, म्हणून मी वरती डार्क कलरचे स्टोन लावलेत, म्हणजे रेड कलरचे. आणि ते स्टोन लावणं खूप इझी आणि ते एकदम असं चिटकून बसतात, निघत वगैरे नाहीत. त्यासाठी ग्लू पण वापरू शकता किंवा आपण दुसऱ्या एका ट्रिकने पण लावू शकतो. त्याच्यावर मग मी हे रेड कलरचे स्टोन लावले आणि हे झालं माझं सिम्पल नेल आर्ट तयार. नेल आर्ट करायची तशी मला खूप आवड आहे, अधूनमधून मी करत असते. चला बाय.